श्री स्वामी समर्थ. तर आज आपण जे दोरे आहेत ना, आपण मशीनचे दोरे वापरतो ते कसे पण अशा बॉक्समध्ये पडतात ते एकदम व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण घरगुती एकदम असं नवीन जुगाड करणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे सगळ्यांच्याच घरात असतं बघा, जे सुहाणा मसाल्याचे जे बॉक्स असतात की नाही तर ते माझ्याकडे भरपूर होते, ते मी साठवून ठेवलेले. तर तुम्हाला दाखवते मी. दोराचे जो आपले साईज आहे ना त्याच्या निम्मे म्हणजे जवळजवळ 1-1.5 इंच आपल्याला बॉक्स कट करून घ्यायचा आहे. मी दाखवते त्या पद्धतीने. तर दोऱ्याची साईज आहे 2.5 इंच आणि आपण 1.5 इंच. म्हणजे कसं वरती जर आपण दोरं ठेवलं तर आपल्याला कलर पण दिसले पाहिजे, पुरेपूर झाकून नाही ठेवायचे, जेणेकरून आपल्याला कोणता पाहिजे कोणता नाही गडबड नाही होत. मग असे बॉक्स सगळे कट करून घ्यायचे, एकावर एक असं माप ठेवून बरोबर मार्जिनने. खालची बाजू पॅकबंद असते त्याच्यामुळं सगळे जे बॉक्स आहेत ते असे खालतून सगळे कट करून घ्यायचे. तर खूप सोपं आहे. जे आपण मसाल्याचे पुढे आणतो त्याचे बॉक्स असतात ते तसेच ठेवायचे आणि आपले दोरे ते एकदम व्यवस्थित राहतात आणि जास्त गुत्ता होत नाही, वाया जात नाही. कारण मी पहिल्यांदा बॉक्समध्येच ठेवलेले, कारण माझा जो मशीनच्या धाग्याचा जो बॉक्स असतो तो फाटलेला, त्यामुळे मी डायरेक्ट टाकलेले. पण माझे दोरे एकदम एकमेकाला चिटकून असे नाही का खूप वाया पण गेले. तर हे बनवण्यासाठी एक साधा आपला न्यूजपेपर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरात जो बॉक्स असतो त्या बॉक्सची वरची जी पट्टी असते ती आपल्या ते कट करून घ्यायची. तर न्यूजपेपर, बॉक्सची पट्टी आणि जे सुहाणा मसाल्याच्या पुड्या असतात म्हणजे बॉक्स असतात ते, बस एवढ्याच गोष्टी आपल्याला हे बनवण्यासाठी लागणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल. आणि आपले दोरे पण कसे व्यवस्थित राहतात आणि ते पण घरगुती पद्धतीने. घरात ज्या वस्तू असतात त्याच गोष्टींपासून आपण बनवणार आहोत, विकतचं काहीही आणणार नाही आहोत.
आपला व्हिडिओ. तर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.